श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, नेहमी आपण कोथिंबीर वड्या बनवतो आणि खातो सुद्धा, परंतु आज मी जी पद्धत वापरलेली आहे ती आगळी वेगळी पद्धत आहे जरा, त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा। तर आहे ना, अशा पद्धतीने जर वड्या बनवल्या ना, तर आहे ना आपण आठवड्यातून एकदा काय दोनदा देखील वड्या बनवू शकतो। म्हणजे वाटलं तेव्हा अशी नवीन वेगळी पद्धतीची चव जेव्हा तोंडावरती रेंगाळते ना, त्यावेळेस तीच रेसिपी नेहमी खाण्याचा देखील कंटाळा येत नाही। जर आपण कधी काय होतं की कुठली रेसिपी एकदा बनवली ना, नंतर पटकन लवकर ती करावीशी वाटत नाही, परंतु तिची जर चव एकदा तोंडाला लागली तर आपण पुन्हा ती बनवतोच। तर मी आज आहे ना जरा वेगळी पद्धत वापरून ही वडी बनवलेली ती कशा पद्धतीने बनवली, तर त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा। तर सर्वप्रथम मी अशी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली। ताजी कोथिंबीर बाजारातून आणलेली होती। आता ती छान मस्त प्रकारे धुवून सुकून आणि मी आता ती कट करून घेते। तर अशी पूर्ण व्यवस्थित अशी कट करून घेतली। तर आता मी इथे कटोरी घेतली आणि त्यामध्ये ना बारीक केलेले जे पोहे आहे ना ते टाकून घेतले। तर यामुळे काय होणार, त्या जी वडी बनवणार आहे आपण ती इतकी अतिशय क्रिस्पी होणार आहे, खायला अगदी चविष्ट लागणार आहे। तर पोह्यांमुळे ना याला अगदी आगळी वेगळी मस्त छान चव येणार। त्यानंतर मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी इतकं, आणि त्याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली। तर जाडसर शेंगदाण्याचा कूट जर असेल ना तर खायला पण दाताखाली अगदी छान लागतं, खायला मस्त अगदी म्हणजे दाताखाली जर असं दाणेदार काही लागलं तर खायला पण छान लागतं, चिटकत नाही यामुळे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर। आणि त्यानंतर हळद आणि मीठ पण टाकून घेतलंय। आणि आता बारीक केलेली जी कोथिंबीर आहे ती मस्त त्यामध्ये टाकून घ्यायची। ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता ती त्यामध्ये ॲड केली। तर आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं म्हणजे कोथिंबीरमध्ये ना पाणी न टाकता जर आपल्याला हे पीठ भिजवायचं, तिथे मी फक्त चिंचेचं अगदी 2 ते 3 चमचे इतकं पाणी ते टाकून घेतलं आहे, कारण चिंचेमुळे ना या कोथिंबीर वडीला अगदी आगळी वेगळी चव येणार आहे। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी अगदी मस्त अशी रेसिपी बनणार आहे यामुळे, कारण आपण यामध्ये टाकलेलं आहे तर म्हणजे पोहे बारीक करून टाकलेले आहे आणि त्यानंतर चिंचेचं पाणी पण टाकले, त्यामुळे अगदी छान मस्त चव येणार आहे या वड्यांना। या पद्धतीने सर्व असं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर तेच पदार्थ अशी साध्या पद्धतीने खाण्यापेक्षा त्याला जर वेगळं थोडंसं रंगरूप दिलं ना मैत्रिणींनो, तर खरंच त्या पदार्थाची चव तर वाढतेच, पण खायला पण खूप छान लागतात। तर आता मी यामध्ये नंतर पुन्हा थोडंसं सैल वाटायला तर त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। तर अशाच पद्धतीने अतिशय घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आतमध्ये ना जेव्हा वाफवणार तो तसा छान व्यवस्थित वाफवला जाईल। नाहीतर सैल जर पीठ असेल ना तर आतमध्ये ना व्यवस्थित वाफवलं जात नाही आणि जेव्हा वड्या बनवतो ना त्यावेळेस ते कच्चे राहण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने भिजवून घेतला आहे। तर चिकट तर होतच आहे या पद्धतीने, म्हणजे वड्या बनवायच्या म्हटल्यानंतर। आता तो मस्त पोळपाटावरती त्याला मी छान असा गोलाकार शेप देऊन घेते। तर या पद्धतीने असा मस्त लांबसर असा गोलाकार आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर कढईमध्ये मस्त एक चाळणी ठेवून त्याला थोडंसं तेल लावून आणलं। आता हे वाफत ठेवलं आहे, तर हे मस्त असं 15 ते 20 मिनटं वाफवून पण झालेलं आहे। आणि आता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, मग त्यानंतर कट करायचं आहे। तर मैत्रिणींनो, अतिशय मस्त अशा वड्या बनतात। तर बघा अगदी छान अशा थंड झाल्यानंतर तर खूप छान वड्या पाडतात। तर या पद्धतीनेच मी सर्व वड्या पाडून घेते आणि त्यानंतर अगदी थोडेसे कमी तेलामध्ये पहिले जे तळलेलं तेल होतं त्याच तेलामध्ये मी पुन्हा ह्या वड्या छान अशा तळून घेते। तर कमी तेलामध्ये अतिशय क्रिस्पी आणि मस्त अशा वड्या बनतात। तर या वड्या कशामुळे यांची रुची वाढणार आहे, तर आपण चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि पोह्यांमुळे त्याला अतिशय क्रंचीपणा येणार आहे। तर हे बघा अतिशय मस्त क्रंची आणि छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत, अगदी खायला पण कुरकुरीत, म्हणजे दाताखाली। तर त्यासोबत आहे ना मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवलेली, त्यामुळे तर खूपच छान त्याला आणखीनच रुची वाढणार आहे। तर मस्त आंबट गोड अशी आपल्या इथे रेसिपी तयार झालेली आहे।
तर कुठलाही पदार्थ नेहमी नेहमी बनवून खाण्याचा तर कंटाळा येतो, तर त्यामध्ये जर असे नवीन नवीन जर का आपण काही ट्रिक वापरून जर बनवलं ना, तर त्याची आणखीन रुची वाढते आणि खाणाराही आवडीने खातो. तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.